नमस्कार. उपवासाच्या दिवसात आपल्याला नेहमीच चमचमीत झणझणीत खाण्याची इच्छा होते. त्यासाठीच खास आपण आज मराठमोळा बेत करणार आहोत. अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत पिठलं व आपण भगरीची भाकरी करणार आहोत. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे व तोंडाला चव आणणारी आहे. तर चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. एका कढईत आता आपण 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. इथे मी शेंगादाण्याचं तेल घेतलं आहे. उपवासासाठी शेंगादाण्याचं तेल वापरावं किंवा तूप वापरावं. त्यानंतर तेल गरम झालं की आपण यात 2 हिरव्या मिरच्या छान अशा मिक्सरला बारीक करून घेतल्या आहे व त्या छान अशा तेलावर परतून घेणार आहोत. मिरच्या छान परतला की यावरच मी 1 चमचा लाल तिखट घातला आहे. यामुळे पिठल्याला रंग छान येतो. आता तुम्ही जिरे खात असाल तर जिरे देखील फोडणीत घालू शकतात. त्यानंतर आता इथे अर्धी वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेतला आहे. आता दाण्याचा कूट देखील आपल्याला छान असा तेलावर मस्त खमंग असा परतून घ्यायचा आहे. कूट परतला की यावर आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाणी घालताना तुम्हाला पिठलं हे किती घट्ट पातळ हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. त्यानंतर पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊयात. इथे एका वाटीत मी 3 चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. आता पिठात आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालत छान असं याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पिठाचं आधीच अशा पद्धतीने मिश्रण केलं तर मग पिठल्यात गिठळ्या होत नाही. छान असं एकसारखं पिठलं तयार होतं. अगदी थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने आपण एक मिश्रण तयार करून घेतलं आहे. आता इथे पाण्याला देखील छान अशी उकळी आली आहे. आता पिठल्यासाठी आपण इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे कारण राजगिरा हा छान असा खमंग चवीचा असतो व छान दाटसरपणा पिठल्याला येतो. आता चवीनुसार मीठ देखील आपण यात घालून घेतलं आहे व तयार झालेलं राजगिऱ्याच्या पिठाचं मिश्रण देखील घातलं आहे. आता छान असं हे पिठलं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला हे पिठलं साधारण 5 ते 6 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकतात 1 ते 2 मिनिट झाले आहे व पिठल्याला छान अशी आता उकळी यायला सुरुवात होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी झटपट हे पिठलं तयार होतं. साधारण 3 ते 4 मिनिटात आपलं हे पिठलं घट्टसर तयार होतं. आता पिठल्याला तेल देखील साईडने सुटायला सुरुवात झाली आहे. आणखी 1 ते 2 मिनिट आपण पिठलं शिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने पिठलं हे छान असं गदगदून शिजलं की छान असं चवीला लागतं व छान दाटसर असं पिठलं तयार होतं. इथे आता तुम्ही बघू शकतात 5 ते 6 मिनिट झाले आहेत. पिठल्याचं छान असं तेल देखील सुटलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे छान दाटसर असं पिठलं तयार झालं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आता आपण भाकर तयार करून घेऊयात. इथे आपण भाकरी तयार करण्यासाठी एका ताटात इथे मी 1 वाट भगरीचं म्हणजेच वरीचं पीठ घेतलं आहे व चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. व आता भाकरी करण्यासाठी पाणी हे वापरताना आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी हात बुडेल इतपत आपल्याला पाणी हे गरम करून घ्यायचं आहे व थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान असं मऊसूत भाकरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी जेवढं आपण पीठ मळू तेवढी छान आपली भाकरी तयार होते. भगरीची किंवा वरीची भाकर करताना पीठ हे चांगल्या पद्धतीने छान जोर लावून मळणे फार महत्वाचं आहे. त्यामुळे भाकर ही छान मऊसूत तयार होते व भाकरी ही तुटत नाही. अशा पद्धतीने हाताचा जोर लावत लावत इथे मी छान असं हे पीठ मळून घेतलं आहे. इथे भगरीचं पीठ आपण दळून आणताना त्यात थोडा साबुदाणा देखील घालायचा आहे म्हणजे भाकरी ही कडक होत नाही, छान अशी मऊसूत होते. आता या ठिकाणी 1 वाटी पिठापासून साधारण 2 छोट्या भाकरी तयार होतात. आता आपण भाकरी तयार करून घेऊयात. इथे ताटावर मी खाली वरीचं म्हणजेच भगरीचं पीठ लावून घेतलं आहे व अशा पद्धतीने हाताच्या मदतीने थापत थापत छान गोल गरीगरीत आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकतात पीठ हे आपण अतिशय चांगल्या प्रकारे मळल्यामुळे भाकर ही छान वळली जाते, कुठेही तडे जात नाही किंवा तुटत नाही. आता तवा देखील तापला आहे. आता वरतून थोडंसं पाणी लावायचं आहे. अशा पद्धतीने भाकर आपण छान अशी भाजून घेणार आहोत. वरतून भाकर कोरडी झाली की लगेचच भाकर आपल्याला पलटवायची आहे. अशा पद्धतीने बघू शकतात एक साइड छान अशी पांढरी शुभ्र भाजली गेली आहे. आता दुसरी साइड देखील आपली भाजली आहे. आपण दुसऱ्या बाजूने देखील डायरेक्ट आता गॅसवर भाकरी भाजून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकतात अगदी छान अशी आपली पांढरी शुभ्र भाकर तयार झाली आहे. टम्म भाकरी फुगली आहे. अशा पद्धतीने ही भाकरी छान अशी झटपट तयार होते व पिठल्यासोबत अतिशय छान लागते. अशा पद्धतीने आपली भाकरी देखील तयार झाली आहे. दुसरी देखील भाकरी आपण तयार करून घेतली आहे. आपलं झणझणीत पिठलं व भाकरी तयार आहे. तुम्ही देखील खास उपवासासाठी केला जाणारा हा बेत नक्की ट्राय करून बघा व रेसिपी कशी झाली मला नक्की लिहून कळवा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.